आणि आता प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून अनेक भागात गारपिटीने पिके आडवी झाली आहेत, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे तापमानात 4 ते 6 अंशांची घट झाली आहे। नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तसंच गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं। जालन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। बदनापूर, अंबड, भोकरदन, मंठा तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे, तर मंठ्यातील तळणी भागात गारपीट झाली आहे। अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। जळगावच्या चोपडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। 53 गावातील 1300 हेक्टर क्षेत्रावर 2100 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्वरित नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यातील मावळ, मुळशी तालुक्याला पावसाचा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे मुळशीतील आंब्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर गहू, हरभरा आणि बटाट्याची पिकं भुईसपाट झाली आहेत। शहापूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले। शहापूरमधील उंबराईत एका झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अवकाळीमुळे नांदेडच्या भोकरमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। याबाबत माहिती मिळताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात, तर पंचनाम्याच्या तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आले। नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी गहू आणि केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, तर टरबूज, खरबूज, काढणीला आलेली हळद भिजून गेली। एकीकडे अवकाळीचं संकट असताना द्राक्षांच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना 12 कोटींचा फटका बसलाय। लांब आकाराच्या द्राक्षांना प्रति किलो 30 ते 32 रुपये, तर गोल द्राक्षांना 20 ते 22 रुपये भाव मिळतोय। मुंबईतल्या एपीएमसी बाजारात हापूसच्या दरात घसरण झालेली आहे। आवक वाढल्याने 4 डझन पेटीला 1500 ते 4500 रुपयांचा दर मिळतोय। राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट कायम आहे। शेतीमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून गहू, कांदा काढणीला आता वेग आलाय। देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत, त्यामुळे या चांगल्या दराच्या अपेक्षेने विक्रीसाठी कापूस मागे ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे। कळमना बाजारपेठेत राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेशातून कच्च्या आंब्याची आवक झालेली आहे। ढगाळ वातावरणामुळे कैरीची मागणी घटल्याने भाव घसरलेले आहेत। देशातील सोयाबीन उत्पादनात वाढ झालेली आहे, तर सोयाबीन निर्यातीमध्ये यंदा 87% वाढ झाली असून सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला। सांगलीतून 9000 टन द्राक्ष सातासमुद्रापार गेली आहेत। युरोप आखाती देशात द्राक्षांना सर्वाधिक मागणी असून यंदा विक्रमी निर्यातीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पीक विम्याची रक्कम 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना द्या असे निर्देश विमा कंपन्यांना राज्य सरकारने दिलेत। कृषी मंत्र्यांनी या संदर्भात विधान परिषदेत माहिती दिली। महाडच्या सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे। सरकारकडून गाळ काढण्यासाठी 30 कोटींची तरतूद केल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला वेग आलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 4था दिवस आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात। देशासह राज्यात H3N2च्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 15 दिवसात 1335 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी H3N2 या नव्या विषाणू संदर्भात आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोरोना काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा पुन्हा ऍक्टिव्ह करण्याच्या सूचना दिल्या। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी संपावर गेलेत। या संपकरी कर्मचाऱ्यांची माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन पाठिंबा दिलाय। राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये प्रस्तावित निधीपैकी सुमारे 26.66 कोटी रुपयांचा निधी भंडारा जिल्हा परिषदेतील कामकाजाकरता मंजूर करण्यात आलाय। नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहोचलाय। काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत 3 तास सर्व विषयांवर चर्चा झाली। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांसंदर्भात सभागृहात निवेदन सादर करणार आहेत। राज्य शासनाने पुण्याच्या हद्दीलगतची 23 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यापूर्वी 2017 मध्ये 11 गावं समाविष्ट झाली होती। पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी या गावांचा महानगरपालिकेमध्ये समावेश केला आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील अडचणीत पुन्हा एकदा भर पडलेली आहे। महसूल प्रशासनाने 2,52,75,000 पर्यावरणीय थकबाकी भरण्याची साई रिसॉर्टला नोटीस दिलेली आहे। त्यामुळे साई रिसॉर्ट आणि अडचणी यांचं जणू समीकरणच बनलंय। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज नवा वाद निर्माण होतोय। अशात वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना कॅमेराबंदी लागू करण्यात आली आहे। मंदिर प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी असे आदेश काढले। तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करताना पुरातन वाडे वास्तू यांना बाधा न पोहोचवता विकास करा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेत। पंढरपूरच्या विकास आराखड्याबद्दल नीलम गोऱ्हे यांनी विखे पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत आणि तीर्थक्षेत्र बचाव आणि संतभूमी बचाव समितीसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश दिले। नवी मुंबईतील ढोलकी फड तमाशा महोत्सवाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली। यावेळी कलाकारांचं पेन्शन आणि मानधन वाढवणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं। याबाबतचा GR पुढील आठवड्यात निघणार आहे। निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग होणार आहे। या महानाट्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत होणार आहे। या सोहळ्यामध्ये नारायण राणे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला। न्यूज 18 लोकमतनं मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा सातत्यानं लावून धरला आणि यावर शासनानं सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले। नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत पुन्हा एकदा नव्या वादात सापडलेले आहेत। निवडणुका जर विवादानं होत असतील तर भाजपच्या कार्यालयात घुसा, कार्यालय तोडा, मात्र काम करून दाखवा असं विधान त्यांनी केलंय। गोंदिया जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेल्या संपाचा फटका सामान्य नागरिक तसंच शेतकऱ्यांना बसतोय। अजूनी मोरगाव तालुक्यातील सर्व कर्मचारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले। गोंदिया शहरातील कुडावा ग्रामपंचायत इथे टॉवर उभारण्यास नागरिकांनी विरोध केलेला आहे। टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांना त्रास होणार असून लहान मुलांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यात शिमगोत्सवात गोंधळ घालण्याची परंपरा आहे। गोंधळानंतर शिमगोत्सवाची समाप्ती होते। वातील मानकरी देवळात पूजा करून गोंधळ साजरा करतात आणि यावेळी गावकऱ्यांना सुखी ठेव असं साकडं घातलं जातं। राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात कोरोनाचे 226 रुग्ण आढळले असून कोरोनाचा धोका पाहता महाराष्ट्रासह 6 राज्यांना केंद्राकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। शाळा महाविद्यालयांवर परिणाम झाल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका केली आहे। राणीच्या बागेत पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे। जानेवारी ते मार्च दरम्यान 6 लाखांहून अधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे। यंदाच्या वर्षात परदेशी प्राणी येणार असल्यानं पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे। मुंबईतील उद्यानं 15 तास खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत उद्यानं खुली राहणार असून यामुळे बच्चे कंपनीसह खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे। गोंदिया पोलिसांच्या अभिनव संकल्पनेतून नक्षलग्रस्त भागात पोलीस दादालोरा खिडकी योजना लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये आभा कार्ड, आयुष्मान कार्ड आणि आधार कार्ड अपडेट सारख्या योजना एका क्लिकवर मिळतात। सोलापूर जवळील देगाव इथे कांद्यानं भरलेल्या मिनी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला। अमोल फडतरे असं मृत युवकाचं नाव आहे। डोंबिवलीत पालवा जंक्शन जवळ मनसे आमदार राजू पाटील यांनी लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे। चक्क मालमत्ता कर भरणार नाही असा आशय असलेला बॅनर त्यांनी लावलेला आहे। डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांकडून एका रुग्णवाहिकेच्या चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। यात रुग्णवाहिका चालकाच्या हाताला मार लागलाय। या प्रकरणी 2 फेरीवाल्यांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 21 मार्च रोजी होणार आहे। सत्ता संघर्षाची सुनावणी संपल्यानंतर आता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे। मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा किंवा त्यात हस्तक्षेपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रकरणात नागपूर खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिवाळीपूर्वी होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। तर लातूर रेल्वे स्टेशनवर पिटलाईन उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे।
तब्बल 70 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानलेत। नरेंद्र मोदींना गणेश मूर्ती भेट देत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नागरिकांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत कुठलीही बैठक झाली नसल्याचं काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी सांगितलं। काँग्रेसची 48 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीनं वर्टिकल गार्डन तयार करण्यात आलेले आहेत। या झाडांच्या देखभालीसाठी लाखोंचा ठेका देण्यात आला, मात्र या झाडांना पाणीच घातलं जात नसल्यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय झालाय। पुणेकरांसाठी खुशखबर आहे। पुणे मुंबई मुंबई पुणे विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे। 26 मार्च पासून पुणे मुंबई विमान प्रवास करता येणार आहे। जळगाव येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीमध्ये युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान या युवा संवाद मेळाव्यात कुणाल राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे। पद घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून कमी करण्याचा इशारा देण्यात आलाय। चोपडा तालुक्यातील शासकीय निमशासकीय आरोग्य विभागातील 3000हून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या संपाला काँग्रेससह राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गुजराती यांनी आंदोलनस्थळी पोहोचत आंदोलकांशी चर्चा केली। भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकनं रस्ता दुभाजकाला धडक दिली। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। यामध्ये दुभाजकाचं मोठं नुकसान झालंय। नवी मुंबईतल्या सिडको कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक करण्यात आलेली आहे। मुकुंद बंडा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनांनी गोंदिया जिल्हा हादरून गेलाय। आणखी एका विद्यार्थिनीचा शिक्षकानं लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपी हेमंत कुमार येर्णे याला 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणानं आत्महत्या केली आहे। गजानन गुरव असं या तरुणाचं नाव आहे। तो देऊळगाव मही इथल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचा शहराध्यक्ष होता। वाशिमच्या कारंजा शहरात कुरिअर ऑफिसमध्ये चोरी झाली आहे। 3,21,000चा मुद्देमाल चोरीला गेला असून या प्रकरणी कुरिअर ऑफिसमधील मॅनेजर आणि सहकार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बुलढाण्यातल्या खामगावमधील गांधी चौकात गाडीच्या डिक्कीतून 6 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे। गाडी चालक गाडी उभा करून भेळपुरी खाण्यासाठी गेला होता। यावेळी संधी साधून चोरट्यानं डिक्कीतील रक्कम चोरून पळ काढला। जळगावातल्या रिंग रोड इथे चोरट्याचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसलाय। एटीएम फोडण्यात अयशस्वी झाल्यानं तो घटनास्थळावरून पसार झाला। जळगावातल्या धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पुंडलिक भट तसंच कोतवाल राहुल शिरोडेला अटक करण्यात आली आहे। वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाच मागितली होती। 30 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या बोईसर कुंभवली इथे घडली आहे। शेजारी राहणाऱ्या आरोपीनं अंधाराचा फायदा घेत या चिमुकलीवर अत्याचार केला। ठाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, ठाणे परिवहन उपक्रमाच्या अनुदानाचा वाढता भार या कारणांमुळे पालिका प्रशासनाची दमछाक होते। त्यामुळे जमा खर्चाचे गणित जुळवण्यासाठी पालिका कर्ज उभारण्याची चाचपणी करत असल्याची माहिती मिळते। नागपुरात 20 आणि 21 मार्च रोजी G20 बैठक होणार आहे। यामध्ये 20 देशातील 250 प्रतिनिधी सहभागी होणार असून शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरातून एका शेतकऱ्याच्या कापसानं भरलेला टेम्पो चोरी झाला होता आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 15 दिवसात या चोरीचा छडा लावलाय। संत नामदेव महाराज यांची जयंती ही शासकीय गॅजेटमध्ये नोंदवून शासकीय स्तरावर साजरी करण्याचा प्रस्ताव जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे यांनी अधिवेशनात सादर केलाय। जळगावातील शिंपी समाज बांधवांनी संत नामदेव महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याची मागणी केली होती। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4654 घरांच्या सोडतीमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील 2048 घरांसाठी आजपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। विरार बोळिंजमधील घरांचा यामध्ये समावेश आहे। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनानं सीएसएमटी ते नरिमन पॉइंट दरम्यान नवीन वातानुकूलित बस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सीएसएमटी येथून पहिली बस सकाळी 8 वाजता तर शेवटची बस रात्री 8:45 सुटेल। रत्नागिरीतील शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलेला आहे। दापोलीचे माजी आमदार संजय कदमानी झोलाई देवीच्या पालखीचं दर्शन घेत पालखी खांद्यावर नाचवण्याचा आनंद लुटला।
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी इथे मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी झालेत। उड्डाण पुलावरील मधमाशांचं पोळं अचानक फुटलं आणि त्यांनी सिंधी लाईन चौक इथल्या नागरिकांवर हल्ला केला। भिवंडीमध्ये वंजारपट्टी नाका इथल्या उड्डाण पुलावर ट्रेलर अडकल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तब्बल 2 तासांनं वाहतूक पूर्ववत झाली। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेमध्ये अक्कलकोट तालुक्यातील भूसंपादनामध्ये अनेक शेतकरी बाधित आहेत। योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 2 आठवडे गेले तरी आश्वासन पूर्ण झालेलं नाही। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसामुळे आंबा आणि काजूचा मोहर देखील गळून पडलाय। बारामतीमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचं मोठं नुकसान झालंय। राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या पशु योजनेमध्ये 25% रक्कम शेतकऱ्यांकडून भरून उर्वरित 75% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं। मात्र अकोट पशुसंवर्धन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना संपूर्ण योजना कागदोपत्री राबवून संपूर्ण योजनेचे पैसे लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागातून मृत वाघिणीच्या 2 बछड्यांना रेस्क्यू करण्यात आलं। या बछड्यांचं गोरेवाडा इथे संगोपन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील वाढत्या कोविड रुग्णांबाबत केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलंय। राज्यातील कोविड-19च्या परिस्थितीचं जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर सूक्ष्म परीक्षण करावं, तसंच विविध उपायांचं प्रभावी पालन सुनिश्चित करावं असा सल्ला केंद्रानं दिलाय। पुण्याच्या उंडरीमध्ये 5 मजली 2 अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोंढवा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला होता।